नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अतिशय महत्त्वाची IMP माहिती तुमच्या सर्वांसाठी आहे। जिल्हा न्यायालय पदभरतीमध्ये तुम्ही सिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक पदांसाठी अर्ज केलेला असेल तर मित्रांनो स्थगितीबद्दल आज ऑफिशियली हायकोर्ट ऑफ बॉम्बेच्या वेबसाईटवरती मित्रांनो हे परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। खूप महत्त्वाची माहिती सांगतोय, सर्वात अगोदर माहिती देतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ही नोटिफिकेशन जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज ऑफिशियली। मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, जो की स्टे भेटलेला आहे त्याच्याबद्दल, कशाबद्दल भेटलाय त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये देखील माहिती तुम्हाला मी सांगितलेली होती। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतोय। तर बघा मित्रांनो, सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट जी आहे तुमची, म्हणजेच ही लिपिक, सिपाई हमाल आणि लघुलेखक पदाची जी परीक्षा आहे मित्रांनो, या ठिकाणी ती पोस्टपोन्ड करण्यात आलेली, रद्द झालेली नाही मित्रांनो, याला फक्त स्टे भेटलेला आहे। ही भरती प्रक्रिया पुढे देखील चालू होणार आहे लवकरच। काय म्हटले पहा, रेफरन्स दिलेला आहे या ठिकाणी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट ॲडव्हर्टाइजमेंट जी प्रसिद्ध झाली होती तुमची 2023 मध्ये मित्रांनो, ज्युनियर क्लर्क, पिऊन हमाल या पदांसाठी, स्टेनोग्राफरसाठी। तर ही जी मित्रांनो आहे त्याबद्दल नोटीस या ठिकाणी आज देण्यात आलेली आहे 21 मे 2024 ची। थोड्याच वेळापूर्वी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। काय म्हटले पहा, इट इज हेअर बाय इन्फॉर्म टू ऑल कन्सर्न दॅट इन व्ह्यू ऑफ डायरेक्शन ऑफ द हॉनेबल सुप्रीम कोर्ट। तर बघा मित्रांनो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी जी नोटीस दाखवलेली होती मित्रांनो, जी की आलेली होती सुप्रीम कोर्टची 17 मे 2024 ला, जी स्थगिती देण्यात आलेली होती मित्रांनो सुप्रीम कोर्ट मार्फत इन द स्पेशल लिव्ह टू अपील। याचा नंबर देखील दिलेला पहा, केस नंबर 11351, डायरी नंबर आहे हा। हायकोर्ट ऑफ बॉम्बे हॅज डायरेक्टेड टू मेंटेन द स्टेटस को। मग या ठिकाणी काय म्हटलंय, हायकोर्ट ऑफ बॉम्बे म्हणजे उच्च न्यायालय जे आहे, सुप्रीम कोर्टाचे या ठिकाणी जे दिशानिर्देश आहेत त्याचं पालन करत आहे, मेंटेन करत आहे। स्टेटस को म्हणजेच मित्रांनो याचा या ठिकाणी कोर्टाच्या भाषेमध्ये असा अर्थ होतो की स्टे म्हणजे तात्पुरती स्थगिती। ॲज ऑन टुडे प्रिटेनिंग टू सेंट्रल रिक्रुटमेंट प्रोसेस 2023, म्हणजे 2023 ची जी मित्रांनो ही तुमची पदभरती निघाली होती त्याच्याबद्दल जो हा स्टे देण्यात आलेला आहे ते मेंटेन करत आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे। इनिशिएटेड टू फिल अप द वॅकंट पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3 ज्युनियर क्लर्क अँड पिऊन हमाल इन वेरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र टिल फर्दर ऑर्डर। या ठिकाणी मित्रांनो कुठली पदं भरली जात आहेत ते या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे। डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे जिल्हा न्यायालय मधली आता हा जो स्टेटस को आहे मित्रांनो, म्हणजे स्टे जो आहे हा कधीपर्यंत चालू राहील मित्रांनो, तर टिल फर्दर ऑर्डर म्हणजे पुढचे जे आता सुप्रीम कोर्ट जे आहे मित्रांनो किंवा उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये मित्रांनो तर काय होईल, प्रोसिडिंग होईल। म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो त्याच्यावरती आता आपल्याला माहिती असेल, आता उच्च न्यायालय जे आहे सुप्रीम कोर्टला जे आहे मित्रांनो जे पण पुरावे असतील ह्या भरतीबद्दल जे असेल किंवा 2018 ची जी पदभरती होती मित्रांनो त्यामधील जवळपास 1700 विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी सिलेक्टेड झालेले होते मित्रांनो, त्यांना या ठिकाणी ऑर्डर भेटलेल्या नव्हत्या। आपल्याला माहिती असेल 2021 पासून मित्रांनो ही केस जी आहे उच्च न्यायालयामध्ये चालू होती। उच्च न्यायालयामध्ये मित्रांनो ही मागच्या महिन्यामध्ये जी याचिका जी आहे ती फेटाळण्यात आली होती, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये अपील केलेलं होतं। सुप्रीम कोर्टने मित्रांनो 17 मेला त्याच्यावरती काय दिला, स्टे दिलेला होता, ती ऑर्डर काढली होती। त्याचं ऑर्डरचं मित्रांनो या ठिकाणी उच्च न्यायालयामार्फत पालन केलं जात आहे, त्याचीच या ठिकाणी नोटीस काढून त्यांनी दिलेलं आहे। आम्ही मेंटेन करतो म्हटलेलं आहे, स्टेटस को जो दिलेला आहे तो मेंटेन करत आहोत। आणि ही जी आता स्टेटस को म्हणजे स्टे जो असणार आहे, पुढचे जे दिशानिर्देश येत आहेत किंवा जे पुढचे जजमेंट येईल, जो पुढची ऑर्डर येईल तोपर्यंत मित्रांनो याचं टिल फर्दर ऑर्डरपर्यंत हा स्टेटस को असणार आहे। म्हणजे तिथपर्यंत ही स्टे जो असणार आहे, ही स्थगिती जी असणार आहे तिथपर्यंत राहणार आहे। मग पुढची ऑर्डर कधी येईल त्याच्याबद्दल याच्यामध्ये कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही मित्रांनो। साधारणतः 3 ते 4 आठवड्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर देखील आपल्याला मित्रांनो याच्यावरती काही ना काही या ठिकाणी कार्यवाही झालेली भेटेल। आता सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयामध्ये याच्यावरती मित्रांनो प्रोसिडिंग होतील, त्याच्यावरती मित्रांनो सर्व कार्यवाही होईल, त्याच्यावरती संपूर्ण जी पण मित्रांनो याची कार्यवाही चालेल त्याबद्दल जसं अपडेट येईल ऑफिशियल वेबसाईटवरती तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। मित्रांनो ही भरती जी आहे कॅन्सल झालेली नाही, फक्त पुढचे ऑर्डर येईपर्यंत काय केली गेलेली आहे, स्थगिती याला देण्यात आलेली आहे। आज ऑफिशियली याची नोटीस मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे। कॅन्डिडेट टेक नोट म्हटलं या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी, कॅन्डिडेट उमेदवारांनी याची सूचनाचं या ठिकाणी ही सूचना घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता रजिस्टर जी आहेत इन्स्पेक्शन हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फत ही नोटिफिकेशन आज या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि याच्यामध्ये मित्रांनो तिन्ही पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, स्टेनोग्राफर, क्लर्क, पिऊन हमाल। कारण की स्टेनोग्राफरची उद्यापासून मित्रांनो या ठिकाणी चाचणी जी आहे ती चालू होत होती, वेळापत्रक याचे प्रसिद्ध करण्यात आलेले होते।
परंतु याच्यामध्ये तिन्ही पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पिऊन, हमाल, क्लर्क आणि स्टेनोग्राफर ग्रेड 3 तिन्ही पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर खूप महत्त्वाची अशी माहिती मित्रांनो आज या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. डायरेक्शन ऑफ द ऑनेबल सुप्रीम कोर्ट, मान्य सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार मित्रांनो या ठिकाणी स्टेटस को म्हणजे या ठिकाणी स्टे देण्यात आलेला आहे. या ठिकाणी केस नंबर देखील तुम्हाला दिलेला आहे. पहा सुप्रीम कोर्टमध्ये हा केस नंबर आहे 11351. हा केस नंबर तुम्ही सर्च करून देखील ती माहिती पाहू शकता. अजूनही पेंडिंग आहे. मग पेंडिंग केस आहे, याचिका पेंडिंग आहे, स्पेशल लीव आहे म्हणजे रिट पिटिशन जी आहे त्या टाकण्यात आलेली होती ती पेंडिंग आहे. त्याच्यावरती अजून मित्रांनो कार्यवाही चालू होणार आहे. त्याची कार्यवाही संपली म्हणजे ऑर्डर पुढच्या काय निघतील त्यानुसार ही भरती प्रक्रिया अजून चालू होईल. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. याच्यावरती मित्रांनो तुमची पिऊन, हमाल आणि क्लर्क पदाची दुसरी आन्सर की येणं देखील बाकी आहे. परंतु 2018 मधील जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांचे अगोदर या ठिकाणी मित्रांनो निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 2023 ची पदभरती प्रक्रिया देखील पूर्ण केली जाऊ शकते. कारण की दोघांनाही न्याय भेटणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानुसार कार्यवाही माननीय उच्च न्यायालय असेल, माननीय सर्वोच्च न्यायालय असेल यांच्यामार्फत केली जाऊ शकते. आणि मित्रांनो याच्याबद्दल आता आपल्याला फक्त वेट आणि वॉच करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. कारण की ही पूर्णपणे आता कार्यालयीन कामकाज याच्यावरती झाल्यानंतरच म्हणजे टिल फर्दर ऑर्डरपर्यंत मित्रांनो या ठिकाणी स्टेटस को देण्यात आलेला आहे म्हणजे स्टे देण्यात आलेला आहे. अजून याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर केलं जाईल. तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. त्याचबरोबर ही PDF फाईल जी आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.